ना पूर्ण होते एकच मागणं मागतो आणि मी समालोचक राहुल दानवा वांदिवली वाकडी वसरोली खर्शीद प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवसातील समालोचन कार्यास प्रारंभ आणि शुभारंभ करतो. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईन पार आलाय चौकार 4. अमित जैनच्या माध्यमातून चौकार आला. चला 12वे खेळाडू कंपल्सरी आहे, त्याची नोंद आपण घ्या. एक्स्ट्रा प्लेयर येणं बंधनकारक असतं. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते लाईव्ह जोडलेत तेजस वायड आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. गुड मॉर्निंग. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये काल आपण बघितलं आणि आज शुभारंभ होतोय दुसऱ्या दिवसातील क्रिकेटला. क्रिकेटचा क्लास या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 7 धावा फलकावरती सतीश मोर. जरूर कालचा दिवस दोन्ही संघांसाठी खराब गेलाय, परंतु प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते आणि त्या नवीन संधीमध्ये तुम्हाला योग्य प्रकारे क्रिकेट खेळावं लागतं. वाईट काळ येतो आणि वाईट काळ जातो, परंतु एक खरा क्रिकेटपटू कधीच हारत नसतो. आणि याच हेतू उद्देशाने प्रामाणिकतेने क्रिकेट तुम्ही जर खेळलात तर डेफिनेटली तुम्हाला यश मिळतं. त्याच पद्धतीनं त्याच जोमाने खेळावं लागेल. चांगली गोलंदाजी. चौकार आल्यानंतर हे लगातार 2 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत. चौथा आणि 5वा बॉल डॉट आलाय. ही देखील क्षमता असते एका गोलंदाजाची. काही गोलंदाज खचून जातात, काही जण क्रिकेटपटू खचून जातात, परंतु खचून जाईल तो खरा क्रिकेटपटू काय, आणि तेच सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एक दिवस खराब गेला, मी खराब नाहीये, वेळ खराब होती. आणखीन एक डॉट बॉल योग्य पद्धतीनं समोर अमोल गेला आहे. एकाच ताकदीचे प्लेयर आहेत आणि म्हणूनच हा क्रिकेटचा खेळ पाहण्यायोग्य असतो. सकाळचं नयन मनोहरी दृश्य आपल्या समोर आहे. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. रान जागे झाले सारे, पाय वाट्या जाग्या झाल्या. सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या. एक अनोखे लावण्य आले भरास भरास. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. झाला आजचा प्रकाश, जुना कालचा तो काळोख. चांदण्याला सोनळ्यांचा सोनसळी अभिषेक. सारे रोजते तरीही जग उदास उदास. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. पुन्हा सर्वांचं वांदिवली वाकडी वसरोली खर्शीद प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. शुभ प्रभात. चांगला फटका. योग्य पद्धतीची आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जी बॅटिंग पाहायला मिळते. अमितजी बसवत साहेब मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. एक क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व आहे. जिथे क्रिकेट तिथे नेहमीच त्यांचा रोल आपण बघितलाय. पुन्हा पुढील बॉल सागर. काल सागरचा क्लास आपण बघितला, सागरचा संघर्ष आपण बघितला. संघर्ष करावाच लागतो, संघर्षाशिवाय जीवन नाहीये हे देखील आपण बघितलंय. कारण जीवनाचं दुसरं नाव काय आहे तर ते आहे संघर्ष. म्हणून म्हणतात ना, संघर्ष रडवतो, संघर्ष घडवतो आणि संघर्ष जिंकवतो.
यूट्यूबच्या माध्यमातून चंदन 491 जॉईन झालेत. सचिनजी वावरे, थँक्यू व्हेरी मच. शुभप्रभात, गुड मॉर्निंग. यूट्यूबची खासियत आहे, कोणाचं बिझी शेड्यूल असेल तर तुम्हाला डेफिनेटली मॅचचा आनंद घेता येईल. यूट्यूबवर जा, पाटील नेटवर्कला सबस्क्राईब करा आणि पालघर जिल्ह्यातील सर्व लहानपासून मोठ्या स्पर्धांचा आनंद घ्या. हीच आहे पाटील नेटवर्कची ओळख. धावसंख्या 14, 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. सागर राऊंड विकेट, लॉब केलंय, ऑन साइडला फील्डर आहेत परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत अमोल गहलाचा वार. बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. षटकार आला आणि धावसंख्या 6 फ्लाय 20. याच प्रकारे बॅटिंग करावी लागेल. काल दोन्ही संघांना अपयश मिळालंय, परंतु म्हणतात ना की पहिल्याच प्रयत्नात अपयश आलं म्हणून खचून जायचं नसतं, कारण की प्रत्येक यशस्वी गणिताची सुरुवात ही शून्यापासून होत असते. धावसंख्या 21. 2 षटकानंतर घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. चमत्कार केला बनूनी भिकारी, चमत्कार केला नमस्कार त्याला. बनूनी भिकारी चमत्कार केला, बनूनी भिकारी चमत्कार केला नमस्कार त्याला. थँक्यू व्हेरी मच. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साई राम. रोज लाख इरादे बनते हैं और इरादे बनकर टूट जाते हैं. शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. विकेटचं पतन झालंय मैदानाच्या आतमध्ये आणि विकेट कोणाची? विकेट अमोल गहलाची विकेट. विकेट क्रमांक 1. प्रफुल्ल पुंजारा येतोय, न्यू बॅटर, वन डाऊन मॅन. वांदिवली मैत्री ग्रुप आणि AB 56 हा सामना. यानंतर ऋतिक स्मृती आणि किंग शिवाजी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. रंगतदार क्रिकेट जे कालच्या दिवसापासून आपण बघितलं. काल सुरुवात झाली 10:20 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय खेळपट्टीवर. गोलंदाज पियुषला आपण पाहू शकाल. पियुष तांबडी गोलंदाजी करतोय. ऑन साइडला अलॉन दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव डेफिनेटली प्रफुल्ल परिपूर्ण करेल. सागर त्या ठिकाणी पोहोचतोय. थोडंसं फंबलिंग राहिलं. 2 धावा डेफिनेटली मिळाल्यात. सिंगल डबलचा खेळ देखील क्रिकेट आहे आणि आता जे क्रिकेटपटू सिंगल डबलला विसरलेत ही देखील एक मोठी खंत आहे. कारण आज प्रत्येकाच्या डिक्शनरीमध्ये क्रिकेट म्हटलं की षटकार चौकार, चौकार देखील खूप कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत.
फटका फसलाय, पियुष आलाय चेंडू खाली आणि पियुषने ऑपोजिट साइडने येऊन झेल परिपूर्ण केलाय. कॉट अँड बोल्ड, विकेट डाऊन. तेवीस धावेत संख्येवरती 2 गडी बाद झालेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत होतोय. पियुष चांगल्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय. 2 विकेट्स तो मिळवतोय. चांगल्या पद्धतीचा बॉल होता आणि यावेळेस एक धाव लेग बाईटची पाहायला मिळाली. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले होते. 24 रन्स. सुरुवात चांगली झाली होती. षटक क्रमांक 3 पियुषने अप्रतिम हाताळलंय. धावांनाही अंकुश लावलाय आणि त्याचप्रमाणे त्याने 2 विकेट्सही मिळवलेत. अमितजी बसवत. हा बॉल डाऊन द लेग साइड आहे आणि यस व्हाईट बॉल. एक धाव पुन्हा एकदा ॲड होईल. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. 25 धाव फलक्यावरती निसर्गाच्या सानिध्यामध्ये सह्याद्रीच्या खुशीत बसलेलं आहे मैदान आपण पाहू शकाल. 4 गावांच्या मधोमध सेंटरला हे मैदान आहे आणि या मैदानावरती खेळताना एक वेगळाच आनंद येतोय. कट केले बॉलला. क्रिकेटचं कॉपी बुक कट शॉट. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत बॅकवर्ड पॉइंटला आणि 2 धावा त्या ठिकाणी अमितजी बसवत परिपूर्ण करतील. टीमची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली. 27. चांगलं षटक राहिलंय आतापर्यंत. एबी 56 या टीमसाठी, कारण धावा कमी आल्यात आणि विकेट्स देखील पाहायला मिळत आहेत. असं हे षटक पियुष तांबडीचं पाहायला मिळत आहे. पुन्हा पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा खूप चांगला फटका. लेट कट केलं या बॉलला आणि बॉल चाललाय दन 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 करत सीमा रेषा पार. वांदिवली वाकडी वसरोली खर्शीद प्रीमियर लीगचा चौकार 4. आणि अमितजी बसवा साहेब स्वतः संगमालक आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. जबाबदारी आहे आज आम्हाला जिंकायचं आहे आणि याच हे उद्देशाने पाहायला मिळते. काल खूप साऱ्या टीम मीटिंग दोन्ही संघाच्या झाल्यात आणि त्यानंतर हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. यावेळेस बॉल सूरज शिलारच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा वेध घेत. बॉल सीमारेषा पार. चौकार 4. चैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. चैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. सर्वांना ओढ लागते ती म्हणजेच कारल्याची. एकवीर आईची, नवसाला पावणारी, हाकेला धावणारी, अगदी कोळ्यांची आणि माई माऊल्यांची म्हणजेच आई एकविरा. आणि तेच अनिकेतजी काकडे यांच्या माध्यमातून खूप चांगलं गीत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि बरीच वर्ष अनिकेतजी काकडे देखील खूप चांगल्या पद्धतीने DJ ऑपरेटिंग करताना पाहायला मिळतात. अगदी 2017-18 पासून त्यांचा जो काळ राहिला आहे खूप चांगल्या पद्धतीने आणि गाजवताना पाहायला मिळत आहेत. एक प्रोफेशनल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनिकेतजी काकडे, आपले हार्दिक स्वागत. हा फटका उंच गेलाय परंतु लँडिंग योग्य झाले आणि त्यानंतर मात्र
धावताना पाहायला मिळत आहेत. अमृतजी त्या ठिकाणी आहेत आणि बॉल मात्र थांबणार नाहीये. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चौकार 4. गणपती देवा तूच मला हवा, तुझ्यासारखं भावाचं वाटतंय मला, वाटतंय मला. एक वर्षातून पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. एक वर्षातून पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. गणपती देवा तूच मला हवा, तुझ्यासारखं भावाचं वाटतंय मला, वाटतंय मला. एक वर्षातून पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या. थँक्यू. 40 धावा 2 गडी बाद. धावसंख्या चांगली पाहायला मिळते. चांगली बॅटिंग सुरू आहे. योग्य बॉल, योग्य बॉल. या फटक्याला तोड नाहीये. आज कित्येक वर्ष क्रिकेटला उलटून गेली, परंतु जेव्हा जेव्हा हा परफेक्ट यॉर्कर बॉल येतो ना, तेव्हा तेव्हा रिस्पेक्ट द्यावीच लागते. टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट, आणि तेच पाहायला मिळतंय. यानंतर ऋतिक स्मृती आणि किंग शिवाजी दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय नेक्स्ट मॅचसाठी. चांगलं कट केलंय बघा. एक कट शॉट फारच कमी प्रमाणामध्ये आपण पाहतो, कारण की आताचे क्रिकेटपटू काय करतात तर ऑफ साईडच्या वाईड लाईनला येतात आणि ऑफ साईडचा बॉल देखील लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु हे कट शॉट जे जणू काही गायब झाले होते. आणि अमितजी बसवत साहेबांच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते, चांगली पर्वणी पाहायला मिळते आणि चांगली बॅटिंग ते करतायत. गतीचा वापर, लॉफ्ट केलंय, ग्राउंडेड स्ट्रोक ऑन साईडला डीपमध्ये फीडर, फीडिंग योग्य झाले. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल बॉल येतोय. एकच धाव त्या क्षेत्रामध्ये, षटक परिपूर्ण झाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 धावा. धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना वांदिवली मैत्री ग्रुप. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. धाडलं बोलावणं जणू साईन ये, म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्या. आणि जे मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहू शकाल मान्यवरांचं आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय सुनील जाधव साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी आदरणीय संदीपजी गोवारी साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सुनीलजी जाधव साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूयात. वांदिवली वाकडी वसरोळी खर्शेद प्रीमियर लीग 2026 मध्ये कालपासून ते मॅचचा आनंद घेत आहेत आणि क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व म्हणजेच सुनील जाधव साहेब आणि त्यांचं आपण केलंय स्वागत संदीपजी गोवारी साहेबांच्या माध्यमातून. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल नितीनजी नारगुळकर साहेब आहेत, कमिटीचे सल्लागार. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. विजयजी बसवत यांच्या माध्यमातून अमित बसवत यांच्या लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं प्राइज 500. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय नितीनजी नारगोळकर साहेब उपस्थित आहेत. मी सीतारामजी बसवत साहेबांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नितीनजी नारगोळकर साहेबांचे यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. षटकार आलाय पण त्यांनी सांगितलंय सल्लागार आहेत या कोर कमिटीचे आणि खूपच चांगलं व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचं पण करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. सुरुवात झाली या ओव्हरची 6 धावेने. सूरज आहे आणि सूरज म्हटलं की षटकार चौकार येणारच. त्याच्याकडून नेहमीच अपेक्षा केली जाते षटकार आणि चौकारांची. आणि पहिलाच बॉल षटक क्रमांक 5चा डिस्पॅच झालाय.
षटकारासाठी वेलकम आदरणीय नितीनजी पवार साहेब, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम टू वांदिवली वाकडी वसरोळी खर्चद प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 48. पहिलाच बॉल षटकार आलाय पियूच्या विरोधामध्ये खेळताना. हा बॉल आपण जर पाहिला तर थोडासा खाली राहिला होता आणि थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता आणि पडूनच पंत सांगतायत हा वाईटचा बॉल. धावसंख्या 49. 49. चांगली धावसंख्या, कारण की षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आहे. पहिला बॉल षटकाराला, त्यानंतर हा बॉल वाईड आलाय आणि त्यानंतर पुढील बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल. कोलबट डब्याची लेंथ लाईन पाहायला मिळते आणि ही जर लेंथ लाईन तुमच्याकडे असेल तर तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये योग्य गोलंदाज म्हणून पुढे येता आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. स्कोरकट जाऊन पोहोचलंय 50 धाव फलकावरती. वांदिवली मैत्री ग्रुप या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 50 ब्रिंग्स अप. 50 धावा परिपूर्ण झाल्यात आणि अजूनही चेंडू शिल्लक आहे 10 या इनिंगच्या माध्यमातून. 10 बॉल लेफ्ट. चांगली बॅटिंग. अमितजी बसवत साहेब खूप चांगली बॅटिंग करतायत आतापर्यंत. खूप कमी प्रमाणामध्ये त्यांना आपण खेळताना पाहिलंय आणि या ठिकाणी पंत सांगतात 1 रन शॉट, म्हणजेच काय तर फक्त एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचले 51 धावा. 51 रन्स. खूप चांगली पंताची भूमिका प्रमोदजी खांडेकर सर आणि बारकू सरांच्या माध्यमातून जे आपण पाहू शकाल. पुन्हा गोलंदाज पियुष. चांगला बॉल. टॉस झाला बॉल. उचडी प्राप्त केली आणि बॅटरला बीट केले या बॉलने. योग्य बॉलचा प्रयोग होताना पियुषच्या माध्यमातून. 4 बॉलचा खेळ होतोय. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आहे. चला यानंतर ऋतिक स्मृती आणि किंग शिवाजी दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. पुन्हा सिंगल. षटकारानंतर चांगली बॉलिंग पियुष तांबडीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचली गेली. आता शेवटचा बॉल षटक क्रमांक 5चा. चांगली गोलंदाजी. योग्य गोलंदाजीचं पृथ्वीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 1 धाव आणि संधी सूरजला मिळाली या बॉलमध्ये. धावसंख्या 53 धावा 5 ओव्हर नंतर. प्रथम बॅटिंग करताना वांदिवली मैत्री ग्रुप. सहावं षटक हाताळण्याकरिता येतोय सुजित बसवत. काल जरूर दिवस खराब केलाय, परंतु प्रत्येक दिवसामध्ये संधी ही वेगळी असते आणि हा चांगला बॉल जो आपण उल्लेख करतो ना की 4 दिवस सासूचे, 4 दिवस सोनेचे, 4 दिवस आनंदाचे आणि 4 दिवस दुःखाचे. आज तर क्रिकेटचा खेळ आहे. येथे कधी आनंद मिळतो क्रिकेटच्या खेळामध्ये, कधी कधी दुःखही मिळतं आणि या दोन गोष्टी तरी येणारच. कारण जेव्हा जेव्हा दोन संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतात त्यामधून एक टीम जिंकणार, एक टीम हारणार. ज्याप्रमाणे एका मॅनात 2 तलवारी नाही राहू शकत, त्याच प्रकारे मैदानाच्या आतमध्ये 2 टीम नाही जिंकू शकत, एकच टीम जिंकू शकते. यावेळेस हवाई सफर एअर स्ट्राईकला बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पल्ल्यात. आपण बघू शकाल ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून हा बॉल थोडासा आखूळ टप्प्याचा होता, ऑफ साईडला होता आणि सूरजने काय फटका खेळला, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला फेकून दिले या बॉलला. लॉंग एट 6.
आदरणीय सन्माननीय विद्याधर तुकाराम गरज साहेबांचं आगमन झालं आहे. मी आपल्यास विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स तो सौजन्य केला आहे. आदरणीय सन्माननीय विद्याधरजी तुकाराम गरज साहेब, श्री साई अभ्यासी कन्स्ट्रक्शन काटाळे, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये हे स्वागत सूरज देखील करतोय. पहिला बॉल डॉट आला, परंतु त्यानंतर 2 षटकार आलेत. आता धावसंख्या लागली 65. चला जास्त टीम मिटिंग नको मैदानाच्या आतमध्ये, ही आपल्यास विनंती. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती विद्याधरजी तुकाराम गरज साहेब यांना आपण पाहू शकाल, ज्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स आम्हाला सौजन्यित केलेला आहे आणि साहेबांचं आगमन होतंय. रनआउटच्या माध्यमातून बाद झालेत, परंतु खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 27 धावांचं योगदान त्याने दिलं. वैयक्तिक 27 धावा सोपं नाहीये मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळणं. आणि टीमची धावसंख्या 65 आहे. 65 रन्स. हा फटका उंच गेलाय, फटका फसलाय, परंतु लँडिंग सेफ आहे आणि म्हणूनच त्या चेंडूवरती 2 धावा सूरज शेलार परिपूर्ण करतोय. सूरज देखील चांगली बॅटिंग करतोय, कारण की तो खेळतोय वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती. योग्य बॅटिंग, मागणी तसा पुरवठा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आता अगदी शेवटचा बॉल, शेवटच्या ओव्हरचा झाला. यानंतर आपण टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करणार आहोत. ऋतिक स्मृती टीमचे कॅप्टन आणि किंग शिवाजी टीम कॅप्टन आपण या टॉस बॉक्समध्ये. चांगला बॉल आणि तितकं सुंदर स्ट्रोक सिलेक्शन केलं ऑन साईडला. 1 धाव झाली कंप्लीट. 2 धावांचा प्रयत्न तो होईल असफल, म्हणजेच काय तर एकच धाव. धावसंख्या 68 अँड टार्गेट 69. 69 धावांचं लक्ष झालं. आपण टॉसकडे वळणार आहोत आणि मी नाणेफेकीचा कौल करण्याकरिता ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स सौजन्य केलेला आहे असे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय विद्याधरजी तुकाराम गरज साहेबांनी विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. टॉस आपण करूयात. प्रथमतः चॉईस देऊया दोन्ही टीमला. आदरणीय सन्माननीय विद्याधरजी गरज साहेब ज्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स आम्हाला सौजन्यित केलेला आहे. एक दानशूर आणि दिलदार व्यक्तिमत्व, क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व. नेहमीच क्रिकेटला त्यांच्या माध्यमातून खूप प्राधान्य दिलं गेलं आहे. आणि काटाळे मोरीपाडा म्हटलं की क्रिकेटची पंढरी. अक्षय गरत म्हणा, जितम गरत म्हणा, जिद्देश गरत म्हणा, आणि खूप चांगलं क्रिकेट या युवांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. लेजंड क्रिकेटपटूही पाहायला मिळते त्याच गावातून. चॉईस देऊया प्रथमतः आपण. कॉल करतील लोकेश. कॉइन स्पिन होतोय. हेडीच कॉल केला गेला आणि हेड येतोय. धन्यवाद साहेब, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. लोकेश, टॉस जिंकलाय या मॅचसाठी आणि तुझा निर्णय. फील्ड फर्स्ट. नक्कीच कालचा दिवस चांगला गेलाय. दोन्ही सामने आपण जिंकलेत. या सामन्यामध्ये काही बदलाव राहतील? पोरं तर कमी आहेत, बदलाव तर करायला लागतीलच. कसं वाटतंय कालचा दिवस कसा गेला खेळपट्टीवर खेळताना? खूप छान आणि खेळपट्टी पण खूप छान आहे. सर्वांचं मनापासून आभार करतो. खेळपट्टी ज्यांनी बनवली त्यांचं.
कटेकी विरमच होते लोकेश बसवत. रोहित बॅटिंग करायची आहे. 6 षटकं आहेत आणि काय चाललं माइंडमध्ये? 70+ करतील. त्यांनी 70+ धावा करण्यासाठी तुमचे प्रमुख फलंदाज कोण आहेत, त्यांची नावं? धनेश आहे, करण, तुषार. कालचा दिवस कसा गेला आपल्या टीमसाठी? एक मॅच आम्ही हरलो आहे, एक जिंकलोय. ओके, थँक्यू व्हेरी मच होते रोहित गोवारी. जेवण झाल्याबद्दल धन्यवाद. टॉस जिंकलाय किंग शिवाजी टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन अनुरागजी चव्हाण, बॅक टू कम बॉक्स. जाऊन पोचताना पाहायला मिळते. चला, टीम बिल्डिंग जास्त करू नका ही आपल्यास विनंती असेल. लक्ष आहे 68 धाब्यांचं, 68. पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अमोल षटक क्रमांक 1 हाताळलं, धावा खर्च केले 11 आणि त्यानंतर मेहुलला इंट्रोड्यूस केलंय गोलंदाजी करण्याकरिता. दोन्ही संघांसाठी कालचा दिवस थोडासा खराब गेलाय, परंतु आजचा दिवस आपल्या नावी करावं लागेल. मुख्य व्यासपीठावरती विलास सरांचं आगमन झालं. आपलं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत, सुस्वागतम, गुड मॉर्निंग. जाऊया मॅचच्या दिशेने आणि गोलंदाज मेहुल येतोय. एक बिग मॅन म्हणून मेहुलकडे पाहिलं जातं. 45 जर्सी नंबर त्याचा राहिलाय. चांगला बॉलचा प्रयोग पाहायला मिळालाय. वाईड नंतर हा योग्य बॉलचा प्रयोग होतोय मेहुलच्या माध्यमातून. धावसंख्या 12, 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा पुढील बॉल मेहुलच्या माध्यमातून राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय मेहुल. बसवत टॅप केलंय फिल्डर आणि विकेट.
जाऊया बॅक टू क्रिकेट, बॅक टू ग्राउंड. हा चेंडू वाईड बॉल, पंचांनी सांगितलंय जरूर चांगली बॉलिंग मेहुल करतोय, परंतु 2 वाईट बॉल त्या ठिकाणी आहेत. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली. काल एकाच ओव्हरमध्ये 5 वाईट बॉल देखील पाहायला मिळाले होते. 6 वाईट बॉलचा रेकॉर्ड देखील राहिलाय. ऑन साइडला चिप शॉट आणि याही वेळेस विकेट टेकर मेहुल बसवत फॉल ऑफ द विकेट. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देवगीर मामावर, अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देवगीर मामावर, अगदी खोल्यावर. आज विल्लाला उडवीन माय तुझे देवलावर, काळी नेसून हिरवी धारणाय माझी पिकली डोंगरावर. तुझा महिमा गाईन मी तुझे डोंगरावर, देवगीर मामावर, अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे आदरणीय सन्माननीय अनंत पुंजारा साहेबांचं आगमन झालंय. मी आपल्यास विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे साहेब. वांदिवली वाकडी वसरोळी कर्षद प्रीमियर लीग मध्ये आदरणीय सन्माननीय अनंत पुंजारा साहेब आणि साहेबांचं आगमन होतंय मुख्य व्यासपीठावरती. वेलकम. षटक या ठिकाणी परिपूर्ण झाला आणि आपण आता मुख्य व्यासपीठावरती वळणार आहोत. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत सन्माननीय विद्याधरजी तुकाराम गरज साहेब, श्री साई अभ्यासी कन्स्ट्रक्शनचे ऑनर, आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी काळूरामजी भोईर साहेबांना विनंती करतोय. या स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि खूप मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय विद्याधरजी तुकाराम गरज साहेबांचं आपण करूयात या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. हा फुलांचा गुच्छ, या फुलांप्रमाणे बहरत राहा, फुलत राहा आणि हसत राहा हा संदेश दिला जातोय. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबरीने हे फळझाड जे या ठिकाणी पाहायला मिळतंय केसर आंब्याचं आहे रोपटं. हे रोपटं आपल्या दारी लावा, आपल्या शेतामध्ये लावा आणि फळझाड जे पाहायला मिळते केसर आंब्याचं आहे. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा हा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबरीने मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय मासवण गावचे नितीनजी पवार साहेब आणि मी आदरणीय सन्माननीय रुपेशजी तांबडी आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नितीनजी पवार साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. क्रिकेट म्हटलं की जीव की प्राण नितीनजी पवार साहेब, आणि नेहमीच वांदिवली म्हणा, वाकडी वसरोळी आणि खर्चेत म्हणा या गावाची खूप चांगलं नातं नितीनजी पवार साहेबांचं राहिलंय. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थात नितीनजी पवार साहेब, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबरीने मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय ते म्हणजे सन्माननीय अनंत पुंजारा साहेबांचं, आणि साहेबांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करूयात. मी विनंती करतोय सीतारामजी बसवत साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय अनंत पुंजारा साहेबांचं यथोचित सनातन सन्मान आपण करावं. मुख्य व्यासपीठ जे आपण पाहू शकाल पार्टी नेटवर्कच्या माध्यमातूनही आपण ही क्षणचित्र कैद करतोय. वेलकम साहेब, सन्माननीय अनंत पुंजारा साहेबांचं आपण यथोचित स्वागत सन्मान केलंय. थँक्यू. आता जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. त्याचबरोबरीने अंकुशजी वैदळ सरांचे आगमन झालंय. आमचे पंच
आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता आम्ही आदरणीय सन्माननीय जयवंतजी भोईर साहेबांना विनंती करतोय की पंचांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करावं. कालच्या दिवसापासून खूप चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून आपण बघितली. असे अंकुशजी वैजाल सर आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पंच निर्णय ऑन फील्ड निर्णय ग्राह्य धरला जाईल, कारण की आपण सन्मान करतो आणि म्हणूनच कॅमेरा मुख्य व्यासपीठावरती आहे. धावसंख्या 27, 4 बॉलचा खेळ होतोय. चांगला बॉल यावेळेस अमोलचा योग्य बॉल पाहायला मिळाला. सतीश मोर चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. हे लक्ष मोठं आहे, कारण की 68 रन्स करायचे आहेत आणि सकाळचं सत्र आहे आणि पहिला सामना जो आपण पाहू शकाल अमोल कहला बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, म्हणजेच अमोल आणि सतीशची. कट केले या बॉलला, लेट कटच्या माध्यमातून फटका खेळलाय. त्या ठिकाणी सूरज आहे आणि 2 धावा त्याही क्षेत्रामध्ये परिपूर्ण झाल्यात. चांगली बॅटिंग, सेन्सेशनल, कारण की प्रत्येक बॉल षटकार चौकार जाणार नाही हे ठाऊक आहे आणि म्हणूनच सिंगल डबल वरती रोल. धवनची गती जाऊन पोहोचली गेली. 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. लक्ष आहे 69 धावेंचं आणि आता मात्र 18 बॉल आणि 40 धावेंची गरज. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय गणेशजी तांबडी साहेबांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि खूप चांगलं कार्य साहेबांच्या माध्यमातून आपण नेहमीच बघितलंय. आपल्या समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्व आपलं मुख्य व्यासपीठावरती सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. 30 रन्स, 17 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत 39. चला मेहुल घाई करा प्लीज, फिडिंग टीम. जास्त वेळ होतोय आमच्यापर्यंत, जो टायमिंग या ठिकाणी टायमर लावलाय त्याच्या अनुषंगाने. ऑन साइडला बॉलला उडवलाय सतीश मोर, फ्लेक ऑफ द रेस्ट
मनगटातली जान त्याने दर्शवली आणि बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय भव्य षटकार 6. मागणी तसा पुरवठा. वाईट बॉल. आणखीन एक धाव ऍड ऑन होईल. 37 धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. 37. वन मॅन आर्मी, वन मॅन शो. 5व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डर मध्ये AB 56 या टीमसाठी योग्य कामगिरी तो करतोय. हा देखील बॉल वाईटचा बॉल. मेहुलच्या माध्यमातून मागील षटक चांगलं राहिलं होतं, परंतु यावेळी समोर सतीश आहे. थोडंसं दडपण आणि दबाव जरूर असेल. ज्याप्रमाणे आपण हा खेळ पाहतोय क्रिकेटचा आहे, येथे कधी वेळ बदलेल हे आपण वर्तवू शकत नाही. हा चांगला बॉल जो पाहायला मिळाला. वेध घेतला होता बॉलने शरीराचा आणि हा योग्य बॉलचा प्रयोग होताना पाहायला मिळतोय. 38 धाव फलकावरती आहेत. 38 रन्स. एक चांगला सामना पाहायला मिळतोय योग्य पद्धतीनं. हा चांगला बॉल. योग्य बॉलचा प्रयोग देखील मेहुलच्या माध्यमातून होतोय. वाईट बॉल जरूर मी हाताळलेत, परंतु मी विकेट टेकर गोलंदाज आहे. मला शांत ठेवता येतं फलंदाजांना हे सांगतोय. पुन्हा पुढील बॉल. यावेळेस नो लुक आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग कडे. फिल्डर पोहोचतायत त्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 2 धावा, 3 धावेचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा परिपूर्ण झाल्यात. 41 रन्स. धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली गेली. चांगली रणनीतीने आतापर्यंत खेळताना पाहायला मिळत आहेत. लॉब केलंय ऑन साइडला, बॉलला पाठवलंय. षटकार आहे आणि पंचाने सांगितलंय हा नो बॉल ओव्हर स्टेपिंगचा. ABP माझा तिथे थीम लाईन जी आहे, एक पाऊल पुढे आणि तसाचा बॉल होता एक पाऊल पुढे आणि म्हणूनच हा नो बॉल. पंत सांगताय 6 धावा ऍड होतील धाव फलकावरती. खूप चांगलं टाइम केलं. फलंदाज पियुष तांबडीच्या माध्यमातून हा षटकार येतोय. 7 धावा ऍड झाल्या. टीमची धावसंख्या पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली स्कोर कार्ड वरती. 48 धावा धाव फलकावरती. 13 चेंडू 21 धाव्यांची गरज. फ्रीडचा बॉल. प्रेक्षकांनो उघडा डोळे बघा नीट. आता आहे फ्रीड. फुल टॉस बॉल सोडणार नाही. ऑन साइडला, मिड विकेटला, डीप मध्ये बॉल चाललाय. दन 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 सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 52 धावा. धन्यवाद. व्यासपीठावरती आपण बोलूयात आदरणीय सन्माननीय गणेशजी तांबडी साहेबांचं आगमन होतंय. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय विलासजी सुतार सरांना की आपल्या शुभ हस्ते पालघर तालुका अध्यक्ष, आदिवासी एकता परिषद भूमिसेना आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वसरोली खर्शेद म्हणजेच आपलं लाडकं नेतृत्व सन्माननीय गणेशजी तांबडी साहेब आणि साहेबांचं आपण करूयात वांदिवली वाकडी वसरोली खर्शेद प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम साहेब. विलासजी सुतार सरांच्या माध्यमातून आपण त्यांचे यथोचित स्वागत सन्मान करतोय आणि ही छोटीशी भेटवस्तू आमच्या माध्यमातून आहे, म्हणजेच हे रोपटं केसर आंब्याचं फळझाड. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा हा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून जो देताना पाहायला मिळत आहेत.
12 चेंडू 17 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर येते कुणाल दळवी. पहिला बॉल बीट केलाय बॅटरला. चांगल्या बॉलचा प्रयोग. बघा सर्व टीमसाठी सूचना आहे आयोजकांच्या माध्यमातून जी आमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी आणि बॅट घेऊन जेव्हा जातील तेव्हा तो प्लेइंग 11 मधील प्लेयर नसावा. तुम्हाला टोटल 16 प्लेयर दिलेत, त्यामधील 12वा 13वा 14वा 15वा प्लेयरचा यूज तुम्ही करू शकतात आणि तो प्लेयर ड्रेस कोडमध्ये असावा. म्हणजेच काय तर आपल्या टीमचं टी शर्ट आणि ट्रॅक त्या टीमने परिधान केलेलं असावं. या नियमांचं पालन न केल्यास पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. ड्रेस कोडमध्येच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे पाणी घेऊन. आता 10 चेंडू आणि आवश्यकता आहे 15 धावेची. ऑन साइडला लॉफ्ट केले बॉलला, हवाई सफर एअर स्ट्राईक बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय वांदिवली वाकडी वसरोली कर्षद प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार. प्रतिम कामगिरी करतोय टीमसाठी पियुष तांबडी. खराब बॉल वाईटचा बॉल आणि आता फक्त 8 धावांची गरज. 9 चेंडू आणि 8 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे हे पश्चातापाला वेळ नसते. क्रिकेटमध्ये नो इफ अँड नो बट, जर आणि तर या 2 गोष्टींना थारा नाहीये. आणखीन एक विकेट किपरनेही या बॉलला सोडलंय. 2 धावा मिळतील आणि आता 6 धावांची गरज. स्टायलिश फिनिश येईल का सतीशच्या माध्यमातून? मोठा षटकार पाहायला मिळेल का? कारण की 9 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. खूप चांगली पार्टनरशिप जी पियुषच्या माध्यमातून आणि सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पियुष खेळतोय 25 धावसंख्येवरती आणि सतीश 23 धावसंख्येवरती खेळतोय. नियंत्रण नाहीये, कंट्रोल नाहीये, अशा अनुषंगाने आपण पाहिलंय. नो बॉल, बीमरचा बॉल, 1 धाव कंप्लीट, 2 धावा ही परिपूर्ण बॉल 4 धावांसाठी गेलाय. म्हणजेच काय सामना बरोबरी सुटलाय. फक्त 1 धावेची गरज. ओनली अँड ओनली 1 रन टू विन. OMG, ओ माय गॉड, हे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा धावा, टोटल 3 धावा या ठिकाणी पंत सांगतायत. म्हणजे अजूनही 3 धावा कराव्या लागतील टीमला. कुणाल उलटाच बॉल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आदरणीय सन्माननीय कमलाकाजी दळवी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष. 8 बॉल 3 रन. गोलंदाज कुणाल दळवी. लॉफ्ट केलंय ऑन साइडला, फिल्डर आहे त्याला बीट केलंय बॉलने. 4 धावा, विनिंग 4 रन्स. आणि अकाउंट ओपन केलंय AB 56 या टीमने या स्पर्धेच्या माध्यमातून. पियुष तांबडी यांच्यासाठी अभिनाजी चापके साहेबांच्या माध्यमातून 101 रुपयाचं प्राइज आलंय.
खूप चांगली बॅटिंग आणि बॉलिंग पियुषने केली आणि हा पहिला सामना जिंकलाय टीम AB 56